नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला काश्मीरी मिरची, नॉर्मल मिरची आणि हळद ही कशी बनवायची, कुठले निवडायचे, मिरची मसाले कुठले निवडायचे, तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। तर सगळ्यात आधी बघा, इथे मी लवंगी मिरची 2 किलो आणि शंकेश्वरी 2 किलो, तर दोनच प्रकारच्या इथे ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहे आणि कलर मात्र चांगला बघून घ्यायचा आहे लवंगीचा आणि शंकेश्वरीचा। तर चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या जर घेतल्या ना तर त्याचा अजिबात कलर चेंज होत नाही आणि वर्षभर सुद्धा कलर तसाच्या तसा टिकून राहतो। आणि त्यासाठी मी इथे काश्मीरी मिरच्या आणलेल्या आहे। तर ह्या मला जवळपास 6 महिने झाले होते घरात आणून, तर त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे। तर ह्या 1 किलो काश्मीरी मिरची आहे। तर आपण मार्केटमधून काश्मीरी मिरची आणतो ना, तर त्याऐवजी आपण ह्या मिरच्या तुम्ही घरातच बनवून ठेवू शकता, नॅचरल असा कलर येतो। तर ह्या सगळ्या मिरच्या मी निवडून घेतलेल्या आहे आणि उन्हामध्ये आपल्याला वाळत घालायचा आहे आणि वरतून कपडा टाकायचा आहे, जेणेकरून मिरचीचा कलर उडणार नाही। आणि हळद सुद्धा त्याच प्रकारे मी वाळत घातलेली आहे वरती कपडा टाकून। आता मिरच्या इथे मी वाळून आणलेल्या आहे आणि एका पिशवीत भरलेल्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला 150 ग्रॅम खसखस टाकायचे आहे। खसखस याकरता आपल्याला टाकायचे आहे की त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजीचा कलर, मिरचीचा कलर अगदी जसाच्या तसा राहतो। त्यासाठी आपल्याला 150 ग्रॅम खसखस टाकायची आहे। तर हे विशेष आपल्याला ही ट्रिक एक वापरायची आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 1/2 किलो मीठ आणि 1/2 किलो तेल लागणार आहे। तर हे दोन्ही साहित्य टाकल्यामुळे मिरचीचा कलरही टिकून राहील आणि मिरचीला जाळं वगैरे लागणार नाही। तर हे सगळ्या मिरच्या आपल्याला कांडप यंत्रातूनच दळून आणायच्या आहे, चक्कीतून दळायच्या नाही। चक्कीतून एकदम घासून दळली जाते आणि कांडप यंत्रात कुटून काढली जाते आणि ती मिरची जास्त दिवस टिकते आणि चवीलाही चांगली राहते। तर इथे मी कुटून आणलेली आहे काश्मीरी आणि आपली नॉर्मल ज्या मिरच्या आहे, तिखटवालं तिखट आणि काश्मीरी तिखट, हे दोन्ही कुटून आणलेलं आहे आणि हळद सुद्धा मी इथे कुटून आणलेली आहे। तर 1 किलो काश्मीरी मिरची 1 वर्षासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात कलर येण्यासाठी तुम्ही कुठल्या याच्यासाठी ही काश्मीरी मिरची तुम्ही वापरू शकता। तर असे आपण तिन्ही मिरच्या इथे मिरच्या आणि हळद दळून आणलेली आहे। तर तुम्ही हळदही बघू शकता। तर हळदीला सुद्धा छान असा कलर आलेला आहे। फक्त आपल्याला हळद काय करायची आहे, उन्हात वाळवायची नाही, म्हणजे उन्हात वाळवायची पण कपडा टाकून वाळवायची। तर त्यामुळे हळदीचा कलर अगदी छान राहतो आणि त्याला कीड सुद्धा लागत नाही। उन्हात चांगली वाळवून जर दळून आणली ना तर हळद अजिबात कलर खराब होत नाही। तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या आणि ह्या दळून आणलेल्या आहे कांडप यंत्रातून। तर हे मिरची मसाले तुम्हाला कसे वाटले तुम्ही बघू शकता, कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि हे भरून ठेवताना मात्र काचेच्याच बरणीत भरून ठेवायचे आहे। याआधी तुम्हाला एक मी व्हिडिओ सुद्धा दाखवलेला आहे, ते कशा प्रकारे आपल्याला वर्षभरासाठी ह्या मिरच्या भरून ठेवायच्या आहे। तर वेगळी ट्रिक त्यामध्ये मी वापरलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही हे 2 ते 3 वर्ष असे मसाले एकदा बनवून ठेवले ना, मी 2 वर्षासाठी एकदम बनवून ठेवते आणि ते 2 वर्ष अगदी कलर जसाच्या तसा राहतो। तर अशा प्रकारे तुम्ही हा मिरची मसाले स्टोअर करून ठेवू शकता काचेच्या बरण्यांमध्ये। आणि ह्या बरण्या मी आयकियामधून आणल्या होत्या, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, काय काय आणलं होतं, कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या होत्या, तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे। तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, किती स्वस्तात तिकडे भांडी असतात। तर अशा प्रकारे हे मसाले कसे स्टोअर करून ठेवायचे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर अशा प्रकारे काचेच्या बरणीत जर मसाला बनवून ठेवला ना तर तुमचा मसाला वर्षभर अजिबात खराब होत नाही। मी 2 वर्षासाठी असे मसाले बनवून ठेवते। तर थँक्यू।